तुम्ही आय-टी प्रोफेशनल आहात आणि महिन्याला 2 लाख ते 20 लाख रुपयेपर्यंत तुमची सॅलरी आहे. माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला. तुमचं करियर सिक्युअर आहे असं तुम्हाला वाटतं का? की फक्त सॅलरी मोठी आहे? हाय इन्कम म्हणजे सिक्युरिटी नसते. ब्रँडेड कंपनी, ऑन साइट अपॉर्च्युनिटीज, ESOPs, होम लोन्स, प्रीमियम लाईफस्टाईल, LinkedInवर सगळं परफेक्ट दिसतंय. पण रात्री झोपताना काही विचार त्रास देत असतील. उद्या ले ऑफचा मेल आला तर? 6 महिन्यात प्रोजेक्ट बंद झाला तर? 40 नंतर सेम पॅकेज मिळणार का? एआय आणि ऑटोमेशन तुमचं 10 वर्षाचं स्किल ऑब्सोलेट करणार का? तुम्ही खरंच वेल्थ बिल्ड करताय का फक्त EMI भरताय? अशा विचारांचा गोंधळ जर तुमच्या मनात असेल, तर पुढील 3 ते 5 वर्षात तुमचं फ्युचर काय असेल माहितीये? सॅलरी नक्कीच वाढेल, एक्सपेन्सेस त्याहून अधिक वाढतील, लाईफस्टाईल नक्कीच वाढेल, पण स्ट्रेस अजून जास्त वाढेल. इन्व्हेस्टमेंट असेल, पण त्या इन्व्हेस्टमेंटला एक डिरेक्शन नसेल. पोर्टफोलिओ असेल, पण पोर्टफोलिओ एका सर्टन स्पीडने कंपाऊंड होत नसेल. आणि वर्स्ट पार्ट, तुम्ही खूप पैसे कमावून सुद्धा फायनान्शियल फ्रीडम पासनं दूर असाल. आय-टी प्रोफेशनल्सचा प्रॉब्लेम पैसे कमावण्याचा नाहीच आहे. प्रॉब्लेम आहे पैसे कमावून वेल्थ बनवण्याचा. वेल्थ बिल्ड करण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. क्लिअर इन्व्हेस्टिंग फ्रेमवर्क, डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टिंग प्रोसेस आणि इन्व्हेस्टिंगची एक्झिक्युशन चेकलिस्ट. मी आदित्य पालव, चार्टर्ड वेल्थ मॅनेजर आणि म्युच्युअल फंड अँड SIP डिस्ट्रीब्युटर फॉर पास्ट 9 इयर्स. माझ्या कंपनीचं नाव आहे द हॅपीनेस कल्चर आणि माझ्या हॅपी रिच कम्युनिटीमध्ये 800+ मेंबर्स आहेत. मी रिटर्न्स प्रॉमिसच करत नाहीये. मी तुम्हाला प्रॉमिस करतोय फायनान्शियल कंट्रोल, फायनान्शियल क्लॅरिटी आणि तुमच्या इन्व्हेस्टिंगसाठी असलेलं फायनान्शियल स्ट्रक्चर. ही सगळी रेसिपी शिकवण्यासाठी या रविवारी 11 वाजता मी एक फ्री वेबिनार करतोय, जिथे मी आय-टी प्रोफेशनल्ससाठी एक कंप्लीट हॅपी रिच वेल्थ ब्लूप्रिंट सांगणार आहे. जर तुम्ही सिरियस असाल, सॅलरीवर डिपेंड न राहता फायनान्शियल फ्रीडम क्रिएट करायचं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही या वेबिनारसाठी रजिस्टर करा. हा वेबिनार सगळ्यांसाठी नाहीये. हा त्यांच्यासाठीच आहे, ज्यांना वय वर्ष 50च्या अगोदर फायनान्शियल कंट्रोल आणि फायनान्शियल फ्रीडम क्रिएट करायचं. डिसिजन आजच घ्या, कारण ले ऑफ येण्याच्या अगोदर तुमचा प्लॅन रेडी असायला हवा. मार्केट क्रॅश होण्याच्या अगोदरच इन्व्हेस्टमेंटचं स्ट्रक्चर असायला हवं आणि 50शी येण्याच्या अगोदर फायनान्शियल फ्रीडम असायला हवं. सी यू इन द वेबिनार. थँक यू व्हेरी मच.